श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आहे प्रिया आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत धनु राशींच्या व्यक्तींसाठी मार्च महिना कसा जाणार आहे। हा महिना सुरुवातीला थोडा संतुलन राखण्याचा आहे, पण महिन्याच्या शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी एक छोटा पण महत्त्वाचा सल्ला देणार आहे। धनु राशीमध्ये कोण येतात? ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे या अक्षरांनी होते, त्या व्यक्ती बहुतेक वेळा धनु राशीत येतात। उदाहरणार्थ भावेश, भूपेंद्र, योगिता, धनंजय। जर तुमचं नाव या अक्षरांपैकी एखाद्या अक्षराने सुरू होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। कमेंटमध्ये नक्की लिहा, मी धनु राशीचा आहे। मार्च महिना कसा जाईल? धनु राशीच्या व्यक्तींनो, मार्च महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यावर रवीची कृपा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच काही दिवसांपासून अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागू शकतात। कौटुंबिक वातावरण, या महिन्यात कौटुंबिक वातावरणात काही मतभेद होण्याची शक्यता आहे। लहान सहान गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात, पण लक्षात ठेवा, कौटुंबिक वाद टाळणं हेच या महिन्यात तुमच्यासाठी योग्य ठरेल। कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं। कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्या, मार्च महिन्यात कार्यक्षेत्रात नवीन पदभार मिळण्याची शक्यता आहे। उदाहरणार्थ ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी किंवा व्यवसायात नवी भूमिका, पण यासोबत जबाबदाऱ्या देखील वाढतील। म्हणून काम आणि जबाबदाऱ्या यांचा योग्य समन्वय साधणं खूप महत्त्वाचं आहे। आर्थिक परिस्थिती, या महिन्यात आर्थिक गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही आधी केलेली गुंतवणूक असेल तर तिचा लाभ मिळू शकतो, पण नवीन गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे। छोटा उपाय, दर गुरुवारी भगवान विष्णूंना नमस्कार करा आणि मनात म्हणा, माझ्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन मिळू दे, यामुळे मन स्थिर राहील। एक महत्त्वाचा विचार, धनु राशीच्या व्यक्तींनो, मार्च महिना तुम्हाला दोन गोष्टी शिकवेल, संतुलन आणि संयम। जर तुम्ही कौटुंबिक वातावरण शांत ठेवलं आणि कामात योग्य नियोजन केलं तर हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो। जर तुमची रास धनु असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि सांगा तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं। तर मी आहे प्रिया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।